नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमची लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. सो आज आपल्याला माहीतच असेल कोणता सण आहे. आज आपण साजरा करत आहोत रामनवमी. आज दिनांक 17 एप्रिल 2024 या दिवशी रामजन्म म्हणजेच रामनवमी आहे. सो आज आपण वरळीतील बाणेश्वर मंदिरात आलो आहोत. तिथे रामजन्म साजरा होणार आहे. सो जाणून घेऊया यामागचा इतिहास, म्हणजे आपल्या बाणेश्वर मंदिरात किती सालापासून आणि आपण का रामजन्म साजरा करतोय ते. आता आपण भेटलो आहोत श्री अविनाश पाटील यांना, कारण हे पूर्वीपासून ह्या उत्सवात सामील आहेत. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की यामागचा इतिहास काय आहे. नमस्कार काका. नमस्कार काका आम्हाला सांगू शकाल का की रामनवमी आपण का आणि कोणत्या सालापासून साजरा करतोय. आज जवळजवळ आमच्या आजोबा पंजोबा हे सगळी पिढी, नंतर आमची 4थी पिढी आजपर्यंत आम्ही साजरी करत आलो. सगळ्या स्त्रिया आपल्या मदतीला येतात. आपल्या चाळीतल्या बायकासुद्धा येतात, महिलासुद्धा येतात, बाहेरच्यासुद्धा महिला येतात. आणि याचा हा श्रीरामाचा जन्म उत्सव चांगल्या रीतीने पार पाडतो. वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस सूर्यवंशी जगन निवास सूर्यवासरी जन्मला बोला पुंडलिका पार्वती पती हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. माध्यान्नाला चंडी किरण पुष्प नक्षत्र साधून अवतरला श्री रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. बघा टाईम दिलेला नाही, सूर्य मध्यान्ह आलेला आहे आणि मध्यान्ह आल्यानंतर श्रीरामांचं जय श्रीराम, जय श्रीराम. खाली जरा, खाली जरा. शशी समदे पुनिकाया
हे बघा किती सुंदर सजवलं आहे श्रीरामांचा पाळणा. खूप छान प्रकारे वेगवेगळे फुलं आणि तुळस ही खूप महत्त्वाची मानली जाते पूजनासाठी. खूप छान प्रकारे श्रीरामांना सजवलं आहे. हा पाळणा सजवला आहे. छानपैकी हा झोका आपल्याला दिसत आहे. आपण बघत आहोत की हे श्रीरामांचा जन्म झाल्यानंतर सुंठेचा प्रसाद हा खूप महत्त्वाचा मानला जातो. सो आपण काकीकडून जाणून घेऊया, या सुरेखा काकी आहेत या, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा प्रसाद आपण का करतो आहे. हे जन्म होतं ना, जन्माला लागतं तो सुंठेचा. आपण कसं आता बाळाची पाचवी करतो तेव्हा सुंठेचा नाही काय प्रसाद असतं आपल्या, तसा जन्माला लागतं तो प्रसादी. नमस्कार मंडळी, आपण बघू शकता की आज रामनवमीच्या निमित्ताने जागोजागी ठिकठिकाणी साईबाबांचा उत्सव आणि भंडारा असा साजरा करण्यात आला आहे. आपण बघू शकता की भाविकांची गर्दी पण तेवढीच आहे. मंडळी आपण बघू शकता की बाबांचं मंदिर आहे. खूप छान लाइटिंग्स केलेले आहे. डेकोरेशन खूप छान आहे. आपण इथे बघू शकता की रांगोळी पण खूप सुंदर काढलेली आहे. आपण बघू शकता की दर्शनाला पण बरीच रांग आहे. बाबांची मूर्ती हेही बघू शकता की खूप छान सजवलेली आहे. खरोखरच असं वाटतंय की शिर्डीसारखा उत्सवच इथे वरळीत चालू आहे म्हणून. तर मंडळी आपण बघू शकता आपल्या साईबाबांचा भंडारा सुरू झालेला आहे. एकीकडे इथे आपला जेवण पण रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता काय काय आहे जेवणात मेनू. हे बघा इथे आपलं जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे. बाबांचा प्रसाद. आज काय काय आहे आपल्या प्रसादामध्ये? चना मसाला है और पुलाव राइस है अच्छा. और लड्डू है और अचार है. थँक्यू. मंडळी तुम्ही बघू शकता इकडे किती लाईन लागलेली आहे. एकीकडे आपला प्रसाद सुरूच आहे आणि दुसरीकडे रेडीसुद्धा होतोय. किती छान असं आपल्या साईबाबांचं मंदिर आहे छोटंसं आणि त्यांना भोग पण दाखवलेला आहे. ओम साईराम. साईराम.